मी वजन कमी करायचा विचार करायलेच होते. मग मी गाजराच्या हलव्याला बघितले. गाजराच्या हलव्यानं मला बघितलं. मग काय, गाजराच्या हलव्याचंच वजन कमी झालं. ओ, लग्नाच्या आधी तुमच्या किती म्हशी होत्या? 2 होत्या. मग एक काय झाली? आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते, विकून टाकले. हा, मग एकच राहिले असेल. एक कसं 2 राहिल्या. कसं काय? ती एक आणि तू एक. सगळ्याला वाटतं की बाईनं खूप पुढे जावं, तिनं विमान चालवावं, तिनं रेल्वे चालवावं, अगदी चंद्रावर सुद्धा जावं. फक्त जाण्याआधी आहे की नाही, धुणं भांडी 4 चपात्या झाडून पुसून जाव. सगळ्याला उठबळ पुरीला फोन, उठबळ पुरीला. बरं विचारी ती काय जीवली का, काय घालून गेलं, बोंबील भाजली खाती काय प्रश्न आहे. जीवली का आणि झोपली का, किती बकर झाली का तुझ्या शिळीला? 3. भया एक कुठं पिन, तुला करायचं काय ते कुठं पिऊ. बावळ्याचा बाजार नाही तर. आज चपात्या करायला बाई विचारली तर 5,000 रुपये महिना म्हणली. मी तर दिवसभर सगळी कामं करते घरातले. तरी म्हणलं मी कमी शिकलेली असताना मला वाजत गाजत का बरं आणली ह्यांनी, म्हणजे ह्यांना काम करायला बाई मिळत नव्हती. आत्ता कळलं मला. आता उद्या दाखवते एका. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं आणि त्याला झोपायचं. त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का? ती बाई रडायलाच लागली. याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तर म्हणलं, बाई उशाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तो म्हणला, तू उशा पुलावरून फेक, मला डोक्या खालची लागत. सोनूची मम्मी, तुझं वय किती ग? सोनूच पप्पा, मी वय सांगत नसते बर का. काहून ग? असं म्हणते, पुरुषाला पगार आणि स्त्रीला वय विचारू नये, काही तर कारण असेल ना. हा, मग तो आतापर्यंत तो वय कोणालाच नाही सांगितलं? तुमची शपथ सोनूच पप्पा, माझ्याला होऊन 30-32 वर्ष झाले असं पा. मी अजून कोणाला मग वय सांगितलं नाही. ओके ओके, 1 मिनिट. अहो, सासू यायला लागली, तुम्हाला काही मागवायचंय का? हा, मग मागवायचे ना. मागव मटन, चिकन, अंडे, झिंगे, बोंबील, 2-4 किलो सफरचंद, केळं, त्याच्यानंतर आपला गोड तेलचा डबा मोठा, हेवळा मोठा, पटपून या प्रमाणावर घेऊन. हा सासूबाई, ऐकलं का तुमच्या मुलाची फरमाईश? या मग तेवढं घेऊन येताना. हो, ठेवू का? माझी आहे का तुझ्या यायला लागली? तुमच्याच मातोश्री यायला लागल्यात आहे. सोनूच पप्पा, काय झालं ग? मला दवाखान्यात घेऊन चला. अगं, मी तुला का रोजच दवाखान्यात न्या जाऊ का? काल बी तुला चक्र येत होत्या तर दवाखान्यात नेलता ना. काय झालं आज? आज मग पोट दुखू राहिलं. कस काय? काल डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टर काय म्हणे, तुम्हाला आवश्यकतापणा येऊ राहिला, त्याच्यामुळे चक्र येऊ राहिल्या म्हणे. हा, तर तुम्ही साली सगळं फळं खा म्हणे. मग असे कोणते फळं खाल्ले तो की तो इतकं पोट दुखू राहिलं? नारळ. उठ इथून, नाही तर मी तो नारळच फोडतो. चल जरा दवाखान्यात जाऊन या. कशासाठी? तुझ्यासाठीच. अहो, पण मला काही झालं नाही. अगं, तुझं जरा डोळं दवाखान्यात दाखवायचं. चल. अहो, पण माझ्या डोळ्याला पण काही झालं नाही. मग तुला तुझी चूक कशी काय दिसत नाही? जावा ग, मला माझी कामं करू द्या. डोळं दाखवाय नेत्या. ओ, निवांत बसलायसा? होय, आज सुट्टी. काय करायचं? तुम्हाला एक प्रश्न विचारू काय? विचार की. कुठल्या तरी एका पोरगीचं नाव सांगा बरं. पोरगीच नेहा. नेहा. विचार की, प्रश्न विचार. नेहा. नेहाच बरं तुम्हाला नाव सुचलं? हा, माझं पण नाव घेता आलं असतं की. अगं, पण तू कुठल्या पण म्हणल्यावर घेतलं ग. हा, मग माझं नाव काय तुमच्या तोंडात आलं नाही? नेहाच बरं कसं काय आलं? घरला येऊ नका परत आता.
अहो जेवायला चला. आज ना जेवणात पुरी भाजी आणि खीर आहे. माहित आहे, मीच बनवलंय. मैत्रिणींनो, मला ना वकील होण्याची फार इच्छा होती, पण माझं स्वप्नच पूर्ण नाही झालं. पण मग मी झाले टेलर. कारण जाऊ द्या, वकील पण तारखा देतात आणि टेलर पण तारखा देतात, बरोबर ना? चला बाबा, ब्लाऊज शिवायचे.